तर आपल्या एमएससी सीईटीचे सॉलिड स्टेट चॅप्टरची PYQ सिरीज चालूच होती. तर पार्ट 1 आपला कंप्लीटेड आहे. जर तुम्ही तो बघितला नसेल तर तो बघा. आता हा पार्ट 2 आपण चालू करू. तर हा आहे आपला पहिला क्वेश्चन. What type of a unit cell from the following is common to all 7 types of crystal system? जे आपले क्रिस्टल सिस्टीम असतात, टोटली 7 क्रिस्टल सिस्टीम आहे, त्यांच्यामध्ये कोणता युनिट सेल कॉमन आहे? तर हा आपला क्वेश्चन आहे. त्याचे ऑप्शन तुम्ही बघू शकता. ए, बी आणि सी आणि डी. तर हा क्वेश्चन कसा आहे चला तर आपण सॉल्व्ह करूया. तर आपले टोटल 7 प्रकारचे क्रिस्टल सिस्टीम असतात. हे मी लिहून दाखवतो ट्रिकमध्ये. ऑक्टोबर, मे, मॅरेथॉन, हुई. ही एक ट्रिक आहे. ऑक्टोबर मे मॅरेथॉन हुई. ही ट्रिक आहे. यांच्यामध्ये किती युनिट सेल असतात? ओ मध्ये 4, 3, 2, 2, 111. म्हणजे 4 म्हणजे ऑर्थोगोनल मध्ये बघितलं गेलं तर 4 प्रकारचे युनिट सेल्स असतात. आपले कोणते कोणते असतात? SCC, BCC आणि FCC. चौथा पण BCC असतो, तो बॉडी सेंटर असतो. तर म्हणजे SCC, इथं SCC, तर इथं पण बघितलं तर SCC इकडे पण 1 मध्ये प्रत्येक ठिकाणी SCC हा कॉमन आहे. तर आपला राईट ऑप्शन आहे SCC. तर बघू तो ऑप्शन राईट आहे का आपण टिक करून. तर आपण SCC टिक करून बघू. येस, दिस इज राईट आन्सर. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया. तर हे आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे. अ मेटल क्रिस्टल in BCC structure with age length 4 into 10 raised to minus 8. If density of a unit cell is 10 gram, 10 gram centimeter cube, what is its molar mass? म्हणजे आपल्याला इथं मोलार मास काढायचं आहे. BCC स्ट्रक्चर आहे. BCC स्ट्रक्चर आहे आणि एज लेंथ पण गिवन आहे आणि डेन्सिटी पण गिवन आहे आणि फक्त मोलार मास फाइंड करायचा. मग आपला तो फॉर्म्युला, तोच डेन्सिटीचा कॉमन फॉर्म्युला. जर तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल, ऑप्शन बी बघून घ्या. तर तुम्ही पण व्हिडिओ पॉज करून सॉल्व्ह करा. चला तर मग याची कॅल्क्युलेशन्स करू. काय आन्सर येईल बघूया. तर आपलं BCC गिवन थिंग्स काय दिलं होतं? BCC स्ट्रक्चर होतं, मग त्याचा युनिट सेल असेल 2 आणि एज लेनची व्हॅल्यू दिलेली आणि डेन्सिटीची व्हॅल्यू पण दिलेली. मोलार मास फाइंड करायचा आहे. तर आपला जनरल फॉर्म्युला तो तुम्हाला तो माहिती आहे डेन्सिटीचा. एम एन डेन्सिटीचा डेन्सिटीचा एन ए क्यू आपला फॉर्म्युला. आपल्याला मास कॅल्क्युलेट मोलार मास कॅल्क्युलेट करायचं. तर आपण मोलार मासला इथं ठेवू, बाकीचे जे डिवाइडला असतात ते मल्टिप्लायला चालत जाईल. एन ए क्यू आणि जे इथं मल्टिप्लाय असतं ते डिवाइडला चाललं जाईल, म्हणजे एन डिवाइडला. डेन्सिटीची व्हॅल्यू दिली 10. एवेगेड्रो नंबर तर तुम्हाला माहिती असेल 6.022 10 रेज टू 23. आणि एज लेनची व्हॅल्यू आपल्याला काय दिलेली 4. तर 4चा क्यूब का असतो? 4 4 जा 16, 16 4 जा 64, टोटल 64 आन्सर. आपण 64 लिहिला आणि एज लेंथ 64 आणि ए क्यूब म्हणजे 4चा काढला. आता 10 रेज टू -8 -8ला आपण -8 आहे ना, -8 मल्टिप्लाय बाय 4 तर 8 8 1 16 8 20 -20. ही आपली ओव्हरऑल कॅल्क्युलेशन आलेली. इथं 10 आपण असंच ठेवू, याला 6 अजून करून देऊ. इथले पॉईंट विसरून असं समजून घ्या 23 -24. तर ओव्हरऑल येईल 20 -1 आणि मल्टिप्लाय बाय 64. 10 6 जा 60 मल्टिप्लाय बाय 64. आता मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. 4 0 0 6 4 जा 20, 6 0 जा 0 6 6 जा 36, 3840 ही आपली व्हॅल्यू आलेली मोलार मासची. चला तर मग चेक करू आपली व्हॅल्यू राईट आहे का. सॉरी, इथं मिसकॅल्क्युलेशन होऊन गेली. इथं डिवाइड बाय 2 आणि एनची व्हॅल्यू एन डिवाइडला आहे. देअरफॉर इथं आपण 2 ने पण डिवाइड करू. फायनल आन्सर जे आलं आपण त्याला डिवाइड बाय 2 ने करू. तर 2 1 जा 2, 1 रिमेनिंग, 2 9 जा 18 आणि 2 2 जा 4. म्हणजे आपला आन्सर आलाय 192 ग्राम मोल इनवर्स. आता बघूया आन्सर राईट आहे का. तर आपले क्वेश्चन होतं, तर आपला आन्सर ए ऑप्शन
ला 60 ग्राम आहे, बी ला 152, सी ला 120, डी 193. हे आन्सर आला. आन्सर राईट आहे. चला आता मग नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ अ वन पार्टिकल इन बीसीसी स्ट्रक्चर इफ एज ए इज एज लेंथ. एज लेंथ हा तुम्हाला टेक्स्टबुक वरती एक चार्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला दिसत नाही, हा तुम्ही बघू शकता. तर आय थिंक सी आपला आन्सर आहे. सी √3 पाय ए क्यूब अपॉन 16. हा माझा चार्ट लक्ष नव्हता, तर हे आपला राईट आन्सर आहे. 2024ला 15 मेच्या शिफ्ट 2ला एक क्वेश्चन आला होता, म्हणजे बीसीसीचा एज लेंथ काढायचा होता. इझी क्वेश्चन होता, फक्त आपल्याला चार्ट आठवून ठेवावा लागेल, त्याच्या बेसवरच क्वेश्चन होता. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, MST 24ला 11th मेला शिफ्ट 2ला आला, तर व्हॉट इज ॲटॉमिक रेडियस ऑफ एन एलिमेंट इफ इट क्रिस्टलाइज इन बीसीसी स्ट्रक्चर विथ एज लेंथ ऑफ युनिट सेल 287 पिकोमीटर. म्हणजे आपल्याला इथं आर फाइंड करायचा आणि बीसीसी स्ट्रक्चर आहे, तर आरचा फॉर्म्युला माहिती ना, रेडियसचा फॉर्म्युला तुम्हाला बीसीसीचा तो फॉर्म्युला यूज करायचा आहे. इथं एज लेंथची व्हॅल्यू दिलेली, ए ऑप्शन ए, बी आणि सी आणि डी. चला तर माझ्या क्वेश्चनला सॉल्व्ह करू. ते बघा, मी फॉर्म्युला कॉपी केला. बीसीसीचा आरचा फॉर्म्युला असतो √3/4 इंटू मल्टिप्लाय बाय ए. √3ची व्हॅल्यू आपल्याला दिली 173.2. ही व्हॅल्यू असे तुम्हाला आठवून ठेवायचं आहे. तर आपण आता रेडियस कॅल्क्युलेट करू. √3ची व्हॅल्यू 1.732. एज लेंथची व्हॅल्यू आपल्याला काय दिली, मी क्वेश्चन मधनं बघून आलो. तर एज लेंथची व्हॅल्यू आपल्याला दिली 287. एज लेंथची व्हॅल्यू आपल्याला दिली 287. आपण टाकू 287 डिवाइड बाय 4. काय आपल्याला ओव्हरऑल कॅल्क्युलेशन करायचे. 1.732 मल्टिप्लाय बाय 287. फास्ट करून घेऊ कोपऱ्यात. 732 287 फास्ट. 7 2 जा 14, 7 3 जा 21, 22, 7 7 जा 49, 50 51, 7 1 जा 7, plus 5 12, 8 2 जा 16, 8 1 8 8 जा 16, 24 25, 2 remaining, 7 8 जा 56, 57 58, 5 remaining, 7 1 जा 7, वापस 12, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 7 2 जा 14, 1 remaining, 2 1 जा 2, 3. आपल्या ओव्हरऑल आला. आता आपण आपल्याला एडिशन करायचं. 6 + 2 8 9 10, 6 7 8 9 9 8 आणि 8 16 असतं, म्हणजे 70. 4 5 6 7 8 4. किती पॉईंट 4 आफ्टर 48.7084. ही आपली माझी व्हॅल्यू आली आहे. ही व्हॅल्यू आली 48.7084. बघू तर आन्सर मध्ये काय. 1 सेकंड डिवाइड बाय 4 पण आहे, आपण याला डिवाइड बाय 4 करू. 4 1 ला 4, 4 2 जा 8, आणि म्हणजे 1 आणि 2 पासून आपली स्टार्टिंग आहे, म्हणजे 1 आणि 2 आणि पुढं समथिंग काहीतरी. तर बघू आपला आन्सर काय तिथं ऑप्शन मध्ये मॅच करून बघू. तर क्वेश्चन मध्ये आपण आलोय, तर इथं व्हॉट इज ॲटॉमिक रेडियस ऑफ एन एलिमेंट, तोच क्वेश्चन आहे. तर 1 2 बोललो होतो तुम्हाला 1 2, कारण की इथं बघा डी ऑप्शन 17 पासून ए सी 13 आणि बी 13, तर आपलं ए ॲक्युरेटिव्ह राहिलं 1 2 4. बघा इथं आपला आन्सर राईट आहे. जर तुमची कॅल्क्युलेशन नसेल होत तर ॲक्युरेट आन्सर आलं नाही तरी चालतं, फक्त जवळपास आलं तरी चालेल. तर एवढे क्वेश्चन आपण या पार्ट 2 मध्ये करू. आता पार्ट 3 मध्ये पुढचे क्वेश्चन्स करू.